गाईज प्लीज बॅकग्राऊंड म्युझिकला थोडं इग्नोर करा. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग, मी टाकणार आहे. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. व्हेरी युनिक ब्रँड अँड आणि हे घरचे आंबे होते ना, ते दीदीने असे खूप सारे घेऊन मग त्याच्यानंतर दीदी ना त्याचा रस पीस काढत एकदम मग तो Don't हा disturb me. बनला. जा जा. थांब इथून जाऊ. अरे हा तर गाईज मी हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. व्लॉग मध्ये मी फक्त बोलणार आहे, ठीक आहे. म्हणजेच या व्लॉग मध्ये मी खूप काही सांगणार आहे. गाईज मेन म्हणजे ना, मुंबईला असताना मला टाइम नाही भेटत जेवढा टाइम इथे भेटतो. इथे मी पूर्ण दिवस फ्री असते, ठीक आहे. असं नाही की मी खूप बिझी असते तिकडे, बट एक समजा मी एक यूट्यूब व्हिडिओ बनवलाय, जसं आता मी बनवते. हवा आली. आता एक यूट्यूब व्हिडिओ बनवायला आपल्याला, ठीक आहे, मी मोबाईलनी शूट करते, माझ्याकडे कॅमेरा नाही आहे. मोबाईलमध्ये मी जास्त वेळ शूट नाही करू शकत, कारण की मोबाईल एक टायमापर्यंतच व्हिडिओ चांगला चालतो, नंतर हीट होतो, मोबाईल गरम होतो. तर दुसरं आहे की एडिटिंग. आता एडिटिंगमध्ये पण बऱ्याच गोष्टी आल्या, जसं यूट्यूबसाठी थंबनेल बनवा, यूट्यूबचे टायटल विचार करा, यूट्यूबचं डिस्क्रिप्शन बघा, त्याचे ट्रेंडिंग हॅशटॅग बघा. तर यात पण गाईज खूप टाईम लागतो. आणि यूट्यूबचा व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे, मी ते जास्त मोठे व्हिडिओ बनवत नाही, कारण की लोक जास्त मोठं असले ना व्हिडिओ की बघत नाही. तर ॲटलिस्ट आपला व्हिडिओ आहे ना 10 मिनटाच्या वर तर जायलाच नाही पाहिजे. मी तर बोलते 10 मिनटं इज बेस्ट. इथे गावी आल्यावर मी खूप रिलॅक्स असते, चिल असते, स्ट्रेस फ्री असते, त्यामुळे मला खूप बरं वाटतं इकडे व्लॉग्स बनवायला. असं नाही की तिकडे टेन्शन आहे, पण तिकडे त्या कामामध्ये नाही टाइम भेटत एवढा की हे सगळं मी पटकन करत बसीन. एडिटिंगलाच मला 1-1.5 तास तरी लागतो. म्हणजे एडिटिंगमध्ये समजा ना, आपल्याला कुठल्या गोष्टीचे मीम्स टाकायचे असतील, काही कॉमेडी झाली असेल तर त्या कॉमेडीच्या बेसिसवर तेवढे मीम्स टाकायला लागतात. आता मी थर्ड गोष्ट सांगते. त्यात एक म्हणजे मी आता वेगळा चॅनल ओपन केलं आहे, सेजल व्हिज्युअल्स करून. मेकअपचे व्हिडिओज टाकते आणि काही स्किन केअर वगैरे टाकते. यूट्यूबवर चॅनल पण आहे आणि इंस्टाग्रामवर पण पेज आहे. तर जेवढा मला जमतो तेवढा मी मेकअप टाकते. असं नाही की मी मेकअप आर्टिस्ट आहे ॲज अ प्रोफेशनल. नो गाईज. मी मेकअप स्वतः इंटरनेटवर बघते, यूट्यूबवर बघते, आणि त्यातून मला काही शिकायला भेटलं तर मी व्हिडिओ असा बनवते की मी ट्राय करते. म्हणजे व्हिडिओ माझा हात झाला की मी ट्राय करते आणि तो मी डायरेक्ट अपलोड करते. जे मी स्वतः नॅचरल मेकअप वगैरे करते ती मी माझे स्वतःचेच टाकते. जे मी स्वतः करते, कुठे जायचं असेल तर ते माझे स्वतःचेच असतात. ह्या चॅनलला तरी मी खूप वेळ देते, त्या चॅनलला मी अजिबात वेळ देत नाही. पण आय होप की मी त्या चॅनलवर पण नक्कीच वेळ देईन आणि सगळं कव्हर अप करीन. नक्कीच. श्री स्वामी समर्थ. तर गाईज आता मला हिची पण गरज लागणार आहे, जी आता मी सांगणार आहे, जे मला खूप दिवसापासून सांगायचं होतं. तर गाईज ही आहे श्रावणी उर्फ गुड्डू. बापरे, पहिल्यांदा माझं नाव घेतलं असेल पूर्ण. श्रावणी मी कधी बोलतच नाही ला गाईज. हा गाईज, मेन गोष्ट सांगायची तर आम्ही दोघींनी एक बिझनेस ओपन केलाय आणि खूप विचार केला. असं नाही की बाबा बोललो आणि केलं, असं नाहीये. त्यामध्ये पण आम्ही खूप विचार केला. ॲटलिस्ट 2 आठवडे तर आम्ही विचार करण्यातच घालवलाय की आम्ही करायचा की नाही हेच चालू होतं आमचं. बिझनेसची आयडिया या मॅडमची होती. ही बोलली की दीदी आपण असं करूया का, असं करूया. माझं आधी नाहीच होतं, कारण की आधीच इथे ह्याच्यासाठी टाइम भेटत नाही. आणि जेव्हापासून मी हे बिझनेस ओपन केलंय तेव्हापासून मला यूट्यूब, इंस्टाग्राम कशावरच टाइम द्यायला भेटत नाही. ट्रस्ट मी गाईज, एका वीकमध्ये एवढे ऑर्डर्स आले ना, एका वीकमध्ये. म्हणजे असं बोलायला नको, म्हणजे तसं बोलायला पाहिजे की ऑर्डर पॉझिटिव्ह बोलणं चांगलं आहे. एका वीकमध्ये म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं गाईज की एका वीकमध्ये एवढे सारे ऑर्डर्स येतील. म्हणजे जसे आता मी काश्मीरी वॉच वगैरे विकत होतो तर ते खूप सेल झाले, खूप अतिशय. म्हणजे
आम्ही सॅटिस्फाय आहोत तेवढे तरी सेल झाले. आम्ही सेल कशावर करतोय ते सगळ्यात मेन टॉपिक आहे. तर आम्ही सेल आत्ता तरी म्हणजे सध्या तरी आम्ही इंस्टाग्रामवर टाकतोय. अजून यूट्यूब चॅनल बनवलं नाही आहे. हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा यूट्यूब चॅनल आम्ही नक्कीच बनवू. आणि मी सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, इंस्टाग्रामचं आणि यूट्यूबचं. त्यावर तुम्ही जाऊन तुम्ही ज्वेलरीज बघू शकता की आम्ही कुठल्या कुठल्या म्हणजे टाईप्सचे. आम्ही सध्या तरी आता नेकलेस आणि इयरिंग्सवरच फोकस्ड आहोत जास्त. मध्ये बँगल्स विकत होतो ते पण सगळे सेल झाले. काश्मीरी बँगल्स तुम्हाला माहितीच असेल, खूप ट्रेंडमध्ये होते ते, तर ते पण सेल झालेत. अजून जेव्हा येतील तेव्हा आम्ही नक्कीच ते पण सेल करायला विचार करू. आणि अजून ज्वेलरीमध्ये अजून वेगवेगळ्या व्हरायटीज आम्ही सेल करू. ठीक आहे. इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा मेन्शन आहे. हां, आणि जेणेकरून- व्हॉट्सअपवर पण हां. आम्ही म्हणजे स्टेटस वगैरे ठेवतो. जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते पण त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल. मी पर्सनली पण ठेवते आणि ही पर्सनली पण ठेवते. म्हणजे ओळखीचे पण बरेच, अर्धे तर ओळखीच्यांनीच सगळ्यांनी बाय केलंय. आता सध्या इन्स्टा आणि व्हॉट्सअपवरच आहोत. आता यूट्यूब सगळं ओपन करू. हां, तर अजून एक सांगायचं होतं गाईज, तर आम्ही आमच्या ज्वेलरीचं नाव म्हणजे मेन नाव असं आम्ही लक्ष्मीरा असं ठेवलंय. तर लोक खूप बोलत होते मला, हे असं का नाव ठेवलंय लक्ष्मीरा, टिपिकल नाव का ठेवलंय तुम्ही, एस्थेटिक. म्हणजे फ्रेंड्स खूप बोलत होते की तू लक्ष्मीरा नाव का ठेवलं, म्हणजे आजकाल एवढे चांगले चांगले नाव आहे, तू एवढं गावठी टिपिकल का ठेवलं. तर मला हे गाईज हे मला मनापासून खूप आम्हा दोघींना आवडलं. आम्ही खूप त्याच्यावर पण सर्च केलं की बाबा काय नाव ठेवायचं. तर आम्ही ठेवलं हे नाव जे आम्हाला आवडलं. आता ह्याचं मिनिंग पण मी तुम्हाला सांगते. आता लक्ष्मीरा म्हणजे त्यात लक्ष्मी आली, आपल्या लक्ष्मी देवीचा आशीर्वाद. मीरा म्हणजे श्री कृष्ण होते, त्यांची ती भक्त होती. सो आम्हाला असं काहीतरी नाव ठेवायचं होतं जे आम्हाला खूप कनेक्टेड असेल. लक्ष्मी देवीची कृपा आणि मीराबाईची भक्ती एकत्र येते, म्हणूनच आम्ही लक्ष्मीरा असं नाव ठेवलं. देवाशी कनेक्टेड नाव आहे, त्यामुळे थोडासा गुड लक असू शकतो इन फ्युचर. पण सगळं आय होप, ओ भाई साहब, आय होप गाईज सगळं चांगलं होईल. आणि बी पॉझिटिव्ह. तुम्ही कधीच निगेटिव्ह बोलू नका. आपले वर्ड्स आपल्याला खूप मॅटर करतात. आपण जे काय बोलतो हे मला चांगला अनुभव आला. येस, युनिवर्स ऐकतो आपल्या सगळ्या गोष्टी. सो बी पॉझिटिव्ह. हा बिझनेस आय होप पुढे खूप हा चालेल बिझनेस आणि नक्कीच होऊ आपण पण सक्सेसफुल. जे ज्वेलरीज जे आम्ही सेल करतो ते खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये भेटतील तुम्हाला, असं नाही. आणि मेन म्हणजे क्वालिटी खूप चांगली आहे. हे मी खूप लोकांकडून ऐकलंय ज्यांना हे भेटलंय, म्हणजे ज्यांच्यापर्यंत आमचे ज्वेलरीज पोचलेत त्यांना तरी खूप आवडलंय ज्वेलरी सगळ्या. म्हणजे तुम्हाला ट्रस्ट इश्यूज होऊ शकतं की एवढे चांगले ज्वेलरी एवढ्या कमी प्राइस मध्ये काय. पण प्राइस आम्ही एक कस्टमर म्हणून डिसाइड केले की हा एक कस्टमर म्हणून जर आम्ही कुठलं काय घेतो, एखादं प्रोडक्ट किंवा ज्वेलरी जे पण आहे, प्राइस म्हणजे अशी ठेवली आहे की आम्ही त्या जागी असतो कस्टमरच्या जागी, तर आम्हाला परवडलं असतं का असा विचार करून आम्ही प्राइस ठेवली आहे. तुम्ही एक तरी ज्वेलरी बाय करून बघा, ट्रस्ट मी, तुम्हाला खूप आवडेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू ज्वेलरीज वगैरे, पण ते त्या चॅनलवर दाखवू जे आम्ही ओपन करू. अजून केला नाहीये, ओपन करू. आणि हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत ओपन होऊन जाईल, तर त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक वगैरे पाठवू. आणि अजून काय तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही आम्हाला डायरेक्ट मेसेज करू शकता. मी नंबर पण टाकीन, जो आमचा बिझनेसवाला नंबर आहे तो वेगळा आहे, तर मी तो पण टाकीन. आणि बाकी तर आम्ही ॲक्टिव्ह असतोच सोशल मीडियावर, तर तुम्हाला बाकी काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करा, DM करा. ठीक आहे गाईज, तर ही व्हिडिओ आणि माझ्या पण चॅनलला सपोर्ट करा गाईज. ठीक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईज.